नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। आज याला जिवंत सोडायचे नाही म्हणत रॉड कोयत्याने मारहाण, मिस्त्री कामगार आयसीयू मध्ये। थेऊर तालुका हवेली येथील चव्हाण वस्तीत जुन्या वादातून शेजाऱ्यांनी एकावर कोयता लोखंडी रॉडला कडी, दांडके व दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नोव्हेंबर 22 रोजी सकाळी घडली। यामध्ये अरुण छबू चव्हाण वय 40 वर्षे, धंदा मिस्त्री, राहणार चव्हाण वस्ती थेऊर, हे गंभीर जखमी झाले असून ते सध्या यश हॉस्पिटल हडपसर येथील आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत। फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अरुण चव्हाण यांचा मुलगा राहुल यांनी शेजारी राहणाऱ्या आयनाबाई दिलीप चव्हाण यांची नात साक्षी बाळू सावंत हिच्याशी 20 मे 2025 रोजी रजिस्टर्ड प्रेमविवाह केला होता। या विवाहाला साक्षीची आजी आयनाबाई हिचा तीव्र विरोध होता। यामुळे दोन्ही कुटुंबांतून पूर्वीपासून शाब्दिक वाद, किरकोळ मारहाणीचे प्रकार होत असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत। शनिवारी नोव्हेंबर 22 रोजी सकाळी सुमारे 7:30 अरुण चव्हाण हे घरातील दूध संपल्याने दूध आणण्यासाठी बाहेर पडले असता शेजारी आयनाबाई चव्हाण यांनी तुझ्या मुलाने माझ्या नातीशी प्रेमविवाह केला या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली। फिर्यादी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आयनाबाई यांनी चापट मारत त्यांची गचांडी धरून आरडाओरड केली व घरच्यांना हाका मारल्या। दरम्यान आयनाबाई यांचा मुलगा शेखर चव्हाण हा हातात लोखंडी रॉडना तू राज शितोळे हा हातात कोयतापती दिलीप चव्हाण व मुलगा रोशन चव्हाण हे लाकडी दांडके घेऊन बाहेर आले। शेखर याने फिर्यादींच्या डोक्यावर रॉडने वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हात वर करून बचाव केला। यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले। याचवेळी राज शितोळे याने आज याला जिवंत सोडायचे नाही, कार्यक्रम करून टाकतो असे म्हणत हातातील कोयता फिर्यादी अरुण यांच्या डोक्यावर जबर मारला। यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला व ते खाली कोसळले। त्यानंतर दिलीप व रोशन यांनी लाकडी दांडक्यांनी तर पूजा शेखर चव्हाण, मनीषा शितोळे व उज्ज्वला बाळू सावंत यांनी रस्त्यावरचे दगड उचलून जिवंत सोडायचे नाही असे म्हणत पाठीवर, पोटावर, हात पायांवर बेदम मारहाण केली। गोंधळ ऐकून भांडण सोडवण्यासाठी फिर्यादींचा मुलगा अर्जुन व मुलगी पूनम धावून आली असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले। मारहाणी दरम्यान अरुण चव्हाण यांचा विवो कंपनीचा मोबाईलही पडून गहाळ झाला। जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरड सुरू केल्यावर गावकऱ्यांनी पुढे येऊन भांडण सोडवले। घटनेनंतर जखमी अरुण यांना प्रथम ससून हॉस्पिटल, त्यानंतर विश्वराज हॉस्पिटल आणि पुढे यश हॉस्पिटल हडपसर येथे हलवण्यात आले। सध्या ते आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। या प्रकरणी अरुण चव्हाण यांनी यश हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून राजदादा शितोळे, शेखर दिलीप चव्हाण, रोशन दिलीप चव्हाण, दिलीप पंडित चव्हाण, आयनाबाई दिलीप चव्हाण, पूजा शेखर चव्हाण, मनीषा दादा शितोळे, उज्ज्वला बाळू सावंत, सर्व राहणार चव्हाण वस्ती थेऊर यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, बेकायदा जमाव जमवणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।